अंकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर गावगुंडांनी केलेल्या बेदम मारहाणीचा तीव्र निषेध शहापुरात व्यक्त करण्यात आला। संघर्ष पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थावर झालेल्या या आंदोलनात तालुक्यातील बहुतांश पत्रकार संघटनांनी सहभाग घेतला। आंदोलनकर्त्यांनी काळ्या फिती लावून जीवदार घोषणाबाजी करत आरोपींवर कठोर कारवाई व पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली। यावेळी पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो असुरक्षित असल्याची भावना या आंदोलनातून व्यक्त करण्यात आली। या निषेध आंदोलनात संघर्ष पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष योगेश हजारे, तालुकाध्यक्ष विठ्ठल धारोणे, दिलीप मोरगोटे, रवींद्र लकरिंग, अनिल सेटिंग, रमेश भिरिंग, भगवान फर्डिंग, वामन केदारा, दीपक चंदे, किरण कुमार थोरात, दिनेश बाजघरे, रवींद्र गोतरणे, संजय भालेराव, हुसेन शेख तसेच तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। पत्रकार एकजुटीचा मारेकरांना अटक करा, अटक करा, अटक करा, मारेकरांना अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा। पत्रकार संघात एकजुटीचा पत्रकार एकजुटीचा। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि ज्या हल्लेखोरांनी पत्रकारांवर हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आज या ठिकाणी आयोजक संघर्ष पत्रकार संघ आणि तालुक्यातील सर्व पत्रकार यांच्या वतीनं शहापूर तालुक्यातील शिवतीर्थ येथे आजचा हा पत्रकार आंदोलन या ठिकाणी होत आहे। प्रथमतः सर्व पत्रकारांच्या वतीनं या घटनेचा निषेध आपण करतो। या ठिकाणी पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत आणि या समस्यांसंदर्भात सुद्धा मागण्या आपण निवेदनात केलेल्या आहेत। त्याचबरोबर नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे जी मारहाणीची घटना झाली त्या घटनेचा निषेध करून कारवाई करण्याचं निवेदन सुद्धा या ठिकाणी आपण दिलेले आहे, देणार आहोत। या ठिकाणी महसूल म्हणजे तहसीलदार विभागाचे कर्मचारी सुद्धा आलेले, त्यांचं सुद्धा स्वागत। या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा आलेले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो। उपस्थितांमध्ये संघर्ष पत्रकार संघ जो आयोजक आहे त्यांनी जी मेहनत घेतली त्या पत्रकारांचे या ठिकाणी स्वागत आहे। उपस्थित तालुक्यातील सर्व पत्रकारांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी या ज्या घटना होतात त्या घटनांचा निषेध करण्यासाठी शहापूर तालुक्यातील सर्व पत्रकार एक आहेत, एकजूट आहेत। याचं एक उत्तम जिवंत उदाहरण म्हणजे आज या ठिकाणी 50हून अधिक पत्रकार या ठिकाणी आंदोलन जमले आहेत। त्या सर्वांचं आम्ही या आंदोलना ठिकाणी स्वागत करतो। 3 पत्रकारांचा जो गावगुंडांनी बेहाड हल्ला केला त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज आपण पंचायत समितीमध्ये आपण निषेध आंदोलन ठेवलेलं आहे आणि या निषेध आंदोलनाचं जे नियोजन आहे ते संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने केलेला असला तरी या ठिकाणी आज शहापूर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि असेच यापुढेही राहतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो। उत्तम आदर्शांना त्रिवार अभिवादन। विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना त्रिवार अभिवादन करतो आणि या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे जो घटना घडलेली आहे निंदनीय, आपल्या पत्रकार बंधूंवर जो हल्ला झालेला आहे त्याचा मी या ठिकाणी शहापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करतो आणि या ठिकाणी एक घटना मी नमूद करतो की आपला पत्रकार कायदा जो झालेला आहे त्या पत्रकार कायद्याची ऍक्च्युअली अंमलबजावणी होत नाहीये। हे पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। ते जे आपल्याला जो अधिकार दिलेला आहे पत्रकारांना त्या अधिकारांची अंमलबजावणी मूळतः पोलिसांकडूनच केली जात नाही। त्यामुळे मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा देखील निषेध करतो आणि जी घटना घडली त्र्यंबकेश्वर येथे या घटनेचा निषेध करतो आणि इथेच थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीमराय। दुसऱ्या कागदोपत्री संघटना नको, त्याच्या भांडणाऱ्या पाहिजेत, पुढे येणाऱ्या पाहिजेत।
अगोदर याच संघाच्या पत्रकार संघ मी स्वतः टीका केलेली आहे, परंतु आज त्याच पत्रकार संघाची मी वाहवा करते. जिथं चांगलं असेल तिथं मी चांगलं बोलणार. या ठिकाणी तालुका अध्यक्ष विठ्ठलजी धारवण्यासारखे त्यांनी तालुका अध्यक्ष बनवले, म्हणजे येथे कुठलाही लहान मोठा काही भेदभाव नाहीये असं सुद्धा त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.